Audio Jungle. बोरी गाणातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी अशा माणसाला मिळालेली आहे की समाजामध्ये संभाजी शेठ चव्हाण हे नाव कावळपिंपरीपासून तर बोरीपर्यंत जर घेतलं तर संभाजी शेठचं नाव कुणाच्या ओठावर नाही असं नाही. ते संभाजी शेठ माझ्यासमोर संभाजी शेठ उमेदवारी मिळालेली आहे. प्रचार चालू झालेला आहे. काय लोकांच्या प्रतिसाद आहे? नमस्ते साहेब, तुमच्या माध्यमातून तुम्ही अनेक सर्वे केलेले आहेत. त्या सर्वेमध्ये लोकांनी तुम्हाला त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि मीही उमेदवारी मिळाल्यानंतर किंवा ना उमेदवारी मिळायच्या अगोदर त्या 8ही गावामध्ये पंचायत समितीच्या गणामध्ये मी एक फेरफटका मारून संबंधित व जे लोकनेते असतील त्या गावातले त्यांना विचारून मी उमेदवारी घेतलेली आहे. आणि उमेदवारी मिळाल्यानंतर आज मला इतका मोठा प्रतिसाद आहे की माझा विजय हा निश्चित आहे. माझ्या म्हणजे सर्व उमेदवारांमध्ये मला एकदम चांगला प्रतिसाद आहे. त्याच्यामुळं माझा विजय हा निश्चित आहे. संभाजी शेठ, तुम्ही काम करणारे व्यक्ती आहात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत समाजासाठीच वेळ देणारे आहात. तुमचा विजय निश्चित आहे असं तुम्ही म्हणताय. पारगाव गाव आहे, कावळपिंपरी पासून तर बोरीपर्यंतचा मतदार आहे. या सगळ्या भागामध्ये संभाजी शेठचं नाव आमच्या सर्वेलाही दिसतंय, आम्हालाही वाटतंय त्याच्यामध्ये. कारण जो माणूस काम करतो त्याला समाज स्वीकारतो. आज अजितदादा काम करणारे होते म्हणून महाराष्ट्र रडला त्यांच्यासाठी. संभाजी शेठ एक काम करणारे नेतृत्व आहे. परंतु मग तुम्ही जिल्हा परिषदसाठी का नाही लढलात? नाही, जागा ही ओपनची होती. ओपनची जागा असल्यामुळं मी पंचायत समिती आणि स्टेप बाय लताताई लढल्या असत्या ना, त्यांनी नाही, लढल्या सरपंच पद असत्या. भूषवलं होतं. त्यांना मी ही गोष्ट विचारली होती, पण त्यांनी सांगितलं की आपल्याला हे पद त्याचं कारभार एवढा आपल्याला सांभाळता येणार नाही. तर आपण जागा अडवू नये समाजासाठी किंवा आपल्या प्रती किंवा अजून समाजामध्ये अजून आपल्यापेक्षा शिक्षित किंवा अजून पुढचे लोक आहेत, तर त्यांना आपण संधी द्यावी आणि पंचायत समिती तुम्ही घ्यावी असे घरातून मला म्हणजे पाठिंबा, माझ्या घरातल्यांनी जो मला पाठिंबा दिला त्याच्यामध्ये हे मत व्यक्त करण्यात आलं. आणि मग मी पंचायत समितीचं इलेक्शन लढवायचं ठरवलं. आणि तुम्ही एक प्रश्न मला विचारला का तुम्ही एवढा वेळ कसा देऊ शकता, तर मला माझ्या घरातले असतील किंवा गावातले असतील सगळेच लोक सहकार्य करतात किंवा मला माझा पूर्ण वेळ, माझे मुलं असतील, पुतणे असतील, भाऊ असेल, माझी सौभाग्यवती असेल, भाऊजाई असेल किंवा इतरही चव्हाण कुटुंबीय, माझ्या सगळ्या मागच्या ज्या गरजा आहेत किंवा माझं जे काम आहे मला करू लागतात. त्यामुळं मला माझ्या गावाप्रती किंवा समाजाप्रती वेळ द्यायला मला हे घरातून मला प्रोत्साहन असल्यामुळं मी एवढा वेळ देतो. आणि मला सामाजिक कामाची आवड आहे. अगदी कुठलंही काम, समाजातलं कुठलंही काम करायचं म्हटलं तर मला कुठल्याही कामाची लाज नाही. ही शिकवण मला माझ्या वडिलांनी दिलेली आहे की माणसाला कामाची लाज नसावी. आणि आपल्याप्रती आपली जी भावना आहे किंवा आपली जी शक्ती आहे, विचारांची असेल किंवा आर्थिक असेल, ही समाजाप्रती कामा यावी अशी त्यांची इच्छा होती. आणि त्या इच्छेप्रमाणे आम्ही आमचं कुटुंब पुढं घेऊन जात आहोत. आणि आमच्याबरोबर आम्ही पुढे जात असताना समाजही आपल्याबरोबर यावा, ह्या त्या मागचा उद्देश आहे. आणि आम्ही जसं आनंदी जगतो तसा समाजही आनंदी जगावा असा एक उद्देश आहे. राजकारण फक्त याच्यासाठीच करायचं, कोणाला नाव ठेवण्यासाठी किंवा कोणाला दगड मारण्यासाठी राजकारण करायचं नाही. आपल्याला आपण आपली भूमिका समाजापुढे मांडायची. समाजाने आपल्याला जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करायचं. एवढीच संकल्पना माझी आणि माझ्या कुटुंबाची, येवना गावाची राहिलेली आहे. म्हणून मी सगळ्यांच्या पाठिंब्यावर ही इलेक्शन लढवीत आहे. आणि ही इलेक्शन मी 100% जिंकील अशी तुम्हाला म्हणजे आत्मविश्वास मी ह्या मागच्या सगळ्या लोकांच्या पाठिंब्यावर देत आहोत. एक प्रश्न असा आहे, खूप दिवसाचे सवंगडी आहेत, नवे तर तुमचे आदर्शही म्हणावे लागतील त्यांना. असे पांडुरंग पवार यांनी त्यांच्या घरात उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी आज बंडखोरी केलेली आहे आणि त्यांच्या सुनबाई आज या गटामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. तर एक गुरु असतील तुमचे म्हणा किंवा काय, त्यांना काय सल्ला द्याल? निश्चितच ते श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहेत.
गुरु स्थानीच आहेत. राजकारणातले ते आमचे गुरुच आहेत. एव्हाना जे प्रकार समजा त्यांच्या बाबतीत झाला, एव्हाना त्यांच्याही मनामध्ये ती गोष्ट नव्हती. पण इतर कार्यकर्त्यांच्या जोरावर तो फॉर्म त्यांना ठेवावा लागला. आम्ही पण त्यांना जाऊन विनंती केली होती, की साहेब तुम्ही पक्षाच्या विरोधात किंवा त्यांचंही मन तसं नव्हतं का पक्षाच्या विरोधात जायचं. पण काही मागच्या सवंगड्यांनी आग्रह धरला आणि त्यांना फॉर्म ठेवावा लागला. वाईट वाटतंय तुम्हाला? निश्चित वाईट वाटणार. आज घड्याळाच्या गमछा घालून पवार साहेब बरोबर पाहिजे होते. निश्चित त्यांनी एक भेटीमध्ये डोळ्यामध्ये पाणी आणलं, की थोड्याशा याच्यामुळं मला आज मी घड्याळाचा म्हणजे शाल गळ्यात घालू शकलो नाही. म्हणजे त्यांनाही त्याची खंत आहे. त्यांचा एक शिलेदार राहणार आहे, पण संभाजी चव्हाण नावाने हो, आहे ना. नक्कीच. हे सर. संभाजी शेठ चव्हाण आहे. दिलखुलास व्यक्तिमत्व आहे आणि समाजासाठी झटणारं व्यक्तिमत्व आहे. 7 तारखेला मतदान आहे, 9 तारखेला निकाल आहे. गुलाल कुणाच्या अंगावर पडल हे पाहण्यासाठी तुम्ही शिवनेरी संवाद चॅनल पाहत चला. गोविंद आवटीसह गणेश चौरे, शिवनेरी संवाद, पारगाव.